हॉटेलसारखी पावभाजी खायची पण बाहेर जायचा कंटाळा आलाय. चला तर मग घरीच तयार होणारी कुकर पावभाजी बनवूया. सर्वात आधी कुकरमध्ये तेल टाकून देऊ. मग त्यात जिरे, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली मिरची, टोमॅटो पेस्ट. मग त्यात टाकले आपण लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, हळद. त्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग त्यात टाकूया आपण पावभाजी मसाला. मग थोडे फ्लावर, टोमॅटो, हिरवे वाटाणे, बारीक कापलेले बटाटे आणि माझ्याजवळ काही अजून भाज्या होत्या त्या मी कुकरमध्ये टाकल्या आणि थोडं पाणी टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊन घेतल्या. भाज्या शिजवून घेतल्या आणि कढईत काढून चांगल्या मॅश करून घेतल्या. त्यात थोडं पाणी घातलं आणि थोडं उकळी घालून त्यात वरती कोथिंबीर घाला आणि वरून थोडंसं बटर घालूया. तर हे बघा, मस्तपैकी आपली पावभाजी तयार झाली आहे. आता आपण भाजीचा वरचा सार टाकून पाव शेकून घेऊया आणि तयार आहे आपली पावभाजी.